सातपुते, मुक्ता जोशी, मनाली भागवत, महेश, अनिकेत कुर्णे आणि धनंजय देशपांडे, केदार रानडे. तर सविनय सादर करीत आहोत एक हृदयस्पर्शी एकांकिका 16वी सेमिस्टर. आठ सेमिस्टरचा एक प्रवास. हा प्रवास सोपा की खडतर हा वादाचा मुद्दा ठरेल. तर असा एक प्रवास ज्या प्रवासात आपल्याला अनेक माणसं भेटतात, वेगवेगळी, पण तरी एकच ध्यास असलेली, तो म्हणजे इंजिनियर होण्याचा. इंजिनियर तयार करण्याच्या फॅक्टरीमध्ये म्हणजेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्याला अनेक नमुने भेटतात, आढळतात आणि दिसतात. पाहूया त्यातलीच काही टिपिकल कॅरेक्टर्स. नमुना क्रमांक 1. अभ्यास हे यांच्या आयुष्यातलं अंतिम ध्येय असतं. चौकटी बाहेर जगण्याचा प्रयत्न यांनी कधी केलाच नाही, कारण आयुष्यात यांच्या एकच ध्यास, अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. नमुना क्रमांक 2. क्रिकेट म्हणजे यांचा जीव की प्राण. तेंडुलकरने कोणत्या मॅच मध्ये किती रन्स मारले हे सचिनपेक्षा मे बी यांनाच जास्त माहिती असेल. आयुष्य म्हणजे खेळ आणि खेळ म्हणजे आयुष्य या नियमाने जगणारी ही माणसं. नमुना क्रमांक 3. मिस्टर पॉलिटिक्स. तत्व, संघटना आणि विचारसरणी यामध्ये गुंतलेली अथवा गुंतवून घेतलेली. न मागता मत प्रदर्शित करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आणि तो न मिळाल्यास लगेच बंड. याच प्रवासात आपल्याला आणखी काही माणसं भेटतात. विक्षिप्त वाटणारी, आपल्याच भाषेत सांगायचं तर अँटिक, मात्र दिसतं तसं नसतं. तुम्ही कधी जाणून घेतलंय का त्यांना? विचार केलाय का कधी त्यांच्या आयुष्याचा? असंच एक व्यक्तिमत्व, असंच एक आयुष्य, असाच एक प्रवास तुमच्यासमोर मांडायचा हा आमचा प्रयत्न. तर सादर आहे 16वी सेमिस्टर. अरे नाहीस कुठे तू? विजय मालेच्या घरी गेलास की काय? किती वेळ? सगळं व्यवस्थित घेतलास ना? हा. आणि थम्सअप घे, सोडा नको, मला नाही जमत. एक काम कर, आपला सागर असेल ना खाली, त्याला घेऊन ये वरती. जर लुक्या आला फुकटचा चकणा खायला तर आई शपथ मार खाईल मला. लवकर ये वरती, वेळ नको लावू. त्याला किती वेळ रे? एक काम नको करू वेळेवर. चालेल. सागर कुठे आहे? येतोय. त्याला डिश आणि ग्लास आणायला सांगितलं. हवा आलाय जरा. चला एक्झामचा अख्खा महिना राह गेला यार. हे स्वस्त ब्रँड आहे. लवकर त्याला काय मिळतं रे पिऊन तुम्हाला? नेमकं होतं काय नाही? हे फकण्या आता मी पिऊ ना ते ऑब्झर्व कर. कोल्ड्रिंक घ्यायचं आणि हा चकणा आहे, जेवण नव्हे. बस काय जाणार? त्याला पीत नसलो तर तुमच्यावर पार्टीला बसतो मी ना. बरोबर. अरे मेजरमेंट कशाला? भर कसा तरी मेजरमेंट. हे मी जरा गाणं लावू काय मस्त पैकी? हे गाणं बंद करा. आपण आता फक्त गप्पावर आहे. काय ना? त्याला कोण होणार साल्या? तो काय कोल्ड्रिंक वाला आहे ना? चला
Cheers for our semester. सेवन सेम झाली एकदाची. आता फक्त शेवटची फायनल सेमिस्टर. इंजिनियर हो रे, ती 8वी सेम संपली की एकदम फ्री लाईफ. एक बरोबर झालं ना ते माइल्ड बिल्ड चालतंय. मग त्याला बाई कसला विचार करतोस 7व्या सेमचा? काय नाही रे, असंच जरा ना तू याच सेमिस्टरला आमच्यावर आला. माझं स्वतःबद्दल बोलत नाहीस पण काय सांगू स्वतःबद्दल. माझ्याकडे सांगण्यासारखं ग्रेट असं काहीच नाही. अरे पण आता सांग मला, या येणाऱ्या 8व्या सेम बद्दल तुझा काय विचार आहे? 8वी नाही 16वी. काय? अरे एफी एसी टी बी 8 तर सेम होतात. एवढं सोपं गणित नाही आहे माझ्या आयुष्यात. हे बघ, समजेल अशा भाषेत सांग. उगाच फिलॉसॉफी झाडू नकोस. तुला काय वाटतं काय आहे धना आणि काय काय हे बघ, असं जे आम्हा दोघांना माहिती नाही. हां, तू जेव्हा क्लासमध्ये आलास ना तेव्हा तुझ्याबद्दल ऐकलं होतं तुला की 1-2 ड्रॉप आहेत आणि काय बोल ना. आणि तू खूप दारू पितोस. हां, हेही ऐकलं होतं की त्यांना एकदम डॅशिंग बिंदास नंतर सगळे लोक तुला धनाभाई म्हणतात. अरे हीच तर ट्रॅजेडी आहे ना आयुष्यात. डार्क साईड ऑफ द मून कल्पना कोणी करत असते. म्हणजे काय रे? म्हणजे थांब, मी सांगतो. कसं आहे, चंद्राचा प्रकाशित भाग आपल्याला दिसतो पण त्याच्या पाठीमागे एक अंधारी बाजू असतेच ना. एक्झॅक्टली तसंच माणसाच्या आयुष्यात 2 पैलू असतात, चांगले आणि वाईट. पण हा समाज भर देतो तो फक्त वाईट गोष्टी. त्याला चांगलं कोणच बघत नाही. चंद्र काय पैलू काय काही कळत नाही. समजेल अशा भाषेत सांगा नाही. सांगतो ऐकतो बघ. संपलं एवढ्यात? ऐकलं ते खरं आहे ना? आहे की नाही मी बेवडा? करतो जरा. हा बिडबड कशाला. धनंजय देशपांडे एक हुशार हरवणारी मुलगा. वर्गात गावात सगळ्यांचा लाडका, मित्रांमध्ये पॉप्युलर. उत्तम स्मरणशक्ती, स्पष्ट मराठी वक्तृत्व, चांगली ग्रास्पिंग पॉवर, सगळ्यात मुख्य म्हणजे निर्व्यसनी. झेपत नाही ना? माझ्याबद्दलच बोलतो. जे आय कांट बिलीव्ह यार. तो धनंजय आणि हा धनाबाई. अरे आजही मी तोच आहे. आजही मी तोच आहे. पण एक मस्त टवाळखोर मवाली आयुष्याचा सिरियसनेस नसलेला एक बेफिकीर माणूस. साली लेबल्स कधी लागली आणि ती पुसणं किती कठीण आहे हे खूप उशिरा कळलं. लोकांच्या नजरेत चांगलं व्हायला खूप वेळ लागतो, खूप मेहनत लागते. वाईट व्हायला एक क्षण, एक प्रसंग, साला एक रिझल्ट सुद्धा पुरेसा असतो. बरोबर बोललास या तू. एक्सपिरियन्स आहे ना. तुला पहिला ड्रॉप लागला तो एफिलच ना? नाही, एफी टू एस अगदी सहज गेलो होतो. 10 मधले 9 क्लिअर होते. फक्त M2 राहिला होता. प्रॉब्लेम कुठं झाला? प्रॉब्लेम कसला? तोच पेपर गोल्डनला गेला आणि माझ्या पहिल्या ड्रॉपचा जन्म झाला. पण हे सगळं असं अचानक कसं काय? अचानक वगैरे काही नाही. अचानक वगैरे काहीच नाही. फर्स्ट इयरला घरातनं पहिल्यांदा बाहेर आलो होतो. हॉस्टेलवर राहायचो. सुरुवातीला बरं वाटलं. मग जाणवायला लागली ती तिथली रेस्ट्रिक्शन्स. 10:30च्या घरी यायचं. नो फिल्म्स, नो नाईट आउट्स. मग म्हटलं सेकंड इयरला जरा मित्रांबरोबर बाहेर राहूया. मग काय, पुन्हा नवीन वातावरण, नवीन मित्र. पण यावेळी नो रेस्ट्रिक्शन्स, ओनली फ्रीडम. मग काय, रात्री भटकणं, कॉलेजला जायचंच नाही, गेलं तर कट्ट्यावर टाइमपास करायचा. सगळ्या गोष्टी वाढायला लागल्या. आणि त्या दिवशी मला एक गोष्ट कळली.
ती कोण? पतंग उडवताना बघितलं का आकाश? त्या पतंगाची दोरी असते ना, ती म्हणजे असते शिस्त, आणि तो पतंग म्हणजे आपण. पतंगाला नेहमी वाटतं ही दोरी आपल्याला खाली खेचते, आपल्याला जाऊ देत नाहीये वरती. पण खरं तर ती दोरीच नसेल ना, तर तो पतंग वाऱ्यावर भरकटत भरकटत कधी जमिनीवर येतो. स्वातंत्र्यामुळे बेजबाबदार झालो, मग या सगळ्यातनं केट्या राहत गेल्या आणि ड्रॉप लागला. या 8 वर्षाच्या इंजिनिअरिंगमध्ये कुठली गोष्ट माझ्याबरोबर कॉन्स्टंटली राहिली असेल ना, तर ती म्हणजे केटी. केट्या कधी एखाद्या भांडकुळासारख्या अचानक उगवणाऱ्या, तर कधी एखाद्या कलमासारख्या मीच खत पाणी देऊन पोचलेल्या, कधी इतरांनी लागलेल्या. पण नेहमी माझ्यातला मी खाणाऱ्या त्या तेव्हाही होत्या, आजही आहे. कारण काही असो, त्या राहिल्याच. हे धना, अरे रडतोस की काय तू? अरे बरा आहेस ना? अरे मित्रांना सांगितलं ना धनाबाई रडवतो म्हणून, कोणी बिलीफ पण नाही करणार. अरे धनाबाई कसला घंट्याचा धनाबाई. 4 पोरं कॉलेजला ओळखतात, येता आता हाय बाय करतात, चांगली कविता करतो, चांगली ऍक्टिंग करतो, चांगले स्केचेस करतो म्हणून कौतुक करतात. बस संपलं. पण तुमचा धनाबाई अजूनही धडपडतोय, अजूनही आयुष्य जगण्याचा फक्त प्रयत्न करतो, चाचपडतोय, अडखळतोय, पण त्याच्या प्रयत्नांना यश काही येत नाही. मला माहित नाही माझी. आणि मला सांग तू एक गोष्ट, तू म्हणालास मगाशी रडतोस की काय? अरे अपयशी झाल्यावर न रडण्यात कसला आलाय पुरुषार्थ? सांग ना. स्वतःच्या चुकांची खंतही वाटलीच पाहिजे. मी तर म्हणतो ती वाटलीच पाहिजे. मलाही पश्चाताप होतोय, पहिली केटी लागल्याचा आणि ती सोडवता न आल्याचा, पहिला ड्रॉप लागल्याचा. आजही आठवतोय मला तो. हॅलो, हा किरण, हा बोलणार आहे. काय आलं? काय रिझल्ट लागलाय? कुठला? सेकंड सेमचा? अरे माझा नव्हता कुठला. अरे पण धडाचा होता ना. हा मग नंबर सांगतो. आता इकडे. हॅलो. अरे 15,360. अरे काय झाल्या, गोल्डन होता, हॉल तिकीट आहे माझ्याकडे, लक्षात आहे माझ्या. बोल. 15,360 आहे, बघ ना. हॅलो, अरे बोल ना, काय झालं ते? काय फेल झालो यार. तो म्हणतो फेल झालो यार. तर घरी कसा जाऊ मी? कसं तोंड दाखवू यार घरच्यांना? रिलॅक्स यार, चिल. अरे एवढं टेन्शन का घेतोस उगाच? हे बघ, आपण फिरायला आलोय ना, मग रडू बिडू नकोस, उगाच तमाशा करू नकोस यार. सोड यार. मला आत्ताच्या तर रूमवर जायचं. आजच घरी जाऊन माझा रिझल्ट घरच्यांना कळवणार आहे. अरे यार, पण आता रडून काय उपयोग? रिझल्ट लागलाय ऑलरेडी. अरे रडायला बिडायला तू काय पागल आहेस का? हे बघ, आता फक्त एन्जॉय करायचं. मी तुला बोललेलो की नाही, दारू पिणे का चिल मारणे का, कळलं? पण तुझी नाटकं ना, छे म्हणे दारू नाही पिणार. आणि हे तेही या सगळ्या पोरीमुळे. तू का यार? एक तर मला जॉब लागला, तिचं टेन्शन आहे मला. हे बघ, चिडून बिडून ना तुझा पेपर काय क्लिअर होणार नाही. आता ड्रॉप लागलाय तुला, शांत घे थोडं, कळलं? आणि लगेच घरी जाऊ नकोस, आज आमच्या बरोबरच राहा. चल, एक पेग मार आमच्या बरोबर. अरे तुला दारू सुचते? हे बघ, माझा विषय राहिला, मला ड्रॉप लागला यार. अरे कोणी फोन असला तर द्या मला तिला लेडीज हॉस्टेलला फोन करून कळवायचं यार. शांत हो, शांत हो. मला टेन्शन येतंय. अरे पण ड्रॉपच लागलाय ना, थांबेल ती. अरे एकाच वर्षाचा प्रश्न आहे. बघ, आता याबद्दल आपण कुणालाही बोलायचं नाही, कळलं? कुणालाही फोन करायचं नाही. सगळे वाट बघत असतील, ठीक आहे?
आणि हो तुझ्या ड्रॉपची गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्ये चल. कसाच गेला तू दिवस? घरी फोन नाही केला, कोणालाच नाही केला. मित्रांच्या सांगण्यावरून दारू प्यालो दुःख पचवण्यासाठी. त्या दारूची चव आजही आठवते मला, कडवट, कसा जाणार. डोक्यात खूप सारे प्रश्न थैमान घालत होते. आई बाबा, भविष्य आणि ती 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 कोण? धना चुप्पा रुस्तम निघाला यार तू. दहशत पोरगी होती. सांगितलं नाही तर तू आम्हाला. पोरगी पोरगी काय, प्रत्येक पोराच्या आयुष्यात पोरगी येते. माझ्या नाही बुवा आली. हे बघ, प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास थोडाफार, पण लव्ह ॲट फर्स्ट साईडवर अजिबात नाही. का? चला कोण कुठची पोरगी बघताच नाही आपण तिच्या प्रेमात पडतो काय, असं कधी होतं? आपण दोघं दिलखुलास प्रेम केलं. त्या दारूवर त्या कॉलेजमधल्या पोरींवर पण. त्याला स्वार्थ म्हणतात. मित्रा, प्रेम कसं निर्व्याज असावं, निर्मळ. प्रेम कसं असावं, निर्व्याज आणि निर्मळ. मान्य आहे, एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यामध्ये वेळ लागतो, पण त्या व्यक्तीला समजून घेण्याच्या प्रक्रियेत जर तुम्ही तिच्या प्रेमात पडलात तर काय? आणि एखाद्या व्यक्तीच्या फक्त रंगरूपावर तिचं व्यक्तिमत्व ठरत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीच्या अंतरंगात उतरून पाहावं लागतं रे. तुला नाही का? तुला वेगवेगळ्या पात्रांवर पारखून किंवा असं दिवस मधून केलेलं प्रेम असेल ना, तर ते प्रेम नव्हे, तो असतो एक व्यवहार. मी तुझी दारू होते. हो? मग तू सांग कसं करावं प्रेम, माहितीये? ऐक मग. प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोचलेलं. आपल्याला काय असलं दिलखुलास प्रेम जमायचं आणि जमणारही नाही. साध्या पोरी असतात ना, बसवण्यात एक नंबर पटाईत असतात. नाही कळणार, तुझ्या नियमांनी बांधलेल्या आयुष्याला ते सूट पण नाही. हा मला एक प्रश्न पडला. तू आहेस होय? मला वाटलं प्रेमाचा विषय निघाला कोल्हापूरला पोहोचला. तुझा कधी प्रेमभंग झालाय का रे? हो, त्याच्यावर एवढा विचार करतोय? सांगतो. तरी होय. ट्रॅजेडी गोज हँड इन हँड विथ दारू असं कोणीतरी म्हटलंय. अरे फोकण्या, मागच्या पार्टीत मीच म्हटलो. तर माझी गोष्ट सुरू होते माझ्या फर्स्ट इयरमध्ये. मस्त रुटीन होतं आमचं. सकाळी फिरायला जायचं, कॉलेज अटेंड केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा फिरायला जायचं, आणि रात्री असाइनमेंट छापायचं. त्यावेळेला पण असाइनमेंट छापायचास? मध्ये बडबड नको करू ना, सांगतो ऐक ना तो. हा, तर एकदा असेच आम्ही 6 मित्र समुद्रावर फिरायला गेलो. सगळा ग्रुप कसा विसंगत होता. 2 कोल्हापूरचे, 2 रत्नागिरी आणि मी. तर मी कुठे होतो? समुद्रावर. तर एकदा असेच आम्ही 6 मित्र समुद्रावर फिरायला गेलो होतो. तेव्हा मला बाईक
बाईक शिकायच्या प्रोसेसमध्ये होतो मी आणि तेव्हाच प्रेमात पडलास बरोबर बाईकवरून पडलो. तेव्हाच माझी गाडी जाऊन समोरच्या कायनेटिकला ठोकली आणि त्या कायनेटिकची नंबर प्लेट तुटली. ती कायनेटिक होती माझ्याच वर्गातल्या श्यामल पाटकरची. मग काय, तिने फुल तमाशा केला. मग मी पण भेटलो. मी म्हटलं माझी चूक आहे, मी नुकसान भरपाई द्यायला तयार आहे. तर या बाईचं रडगाणं काही थांबे ना. आणि त्या आईला अख्खा ग्रुप होता तिच्याबरोबर कॉलेजच्या पोरींचा. मग काय, तिच्या मैत्रिणीने तिची समजूत काढली तेव्हा त्यातली एक पोरगी, तेव्हा ती शांत झाली आणि त्यातली एक पोरगी माझ्या समोर आली आणि धनंजय देशपांडे कोण? मी आहे का? काय आहे ती गाडी तुझ्या आईची होती? सॉरी वगैरे म्हणाला सगळं ठीक आहे, पण मला असं वाटतं तू तिच्या घरी जा आणि माफी माग. ठीक आहेस ना तू? मी तिच्या घरी जाऊ? हो, मी सॉरी म्हटलंय, मी पैसे द्यायला तयार आहे. घरच्यांना कशाला मध्ये आणताय? आणि तू कोण? तिला नाही सांगताय येऊन? मी मुक्ता जोशी आणि ती तुझ्याशी बोलेल असं मला नाही वाटत. हे बघ, माझं असं फ्रँक मत आहे की तू तिच्या घरी जा, रितसर माफी माग. बाकी तुला हवं ते कर. खरं तर खूप राग आला होता मला त्या पोरीचा. कोण कुठली ती